काहीच एवढा पाऊस आहे तरी आम्हाला जायचंय दगडूशेठला, कारण की आज चतुर्थी म्हणून. तर आम्ही चाललोय दगडूशेठला. 30 मिनिटाला प्लॅन चेंज होतं ते. आता आम्ही रिक्षाने जाणार होतो, परत कॅन्सल झाले. परत आम्ही चाललोय गाडीवर. गाडी पार्किंगला लावलेली, परत गाडीवरती चाललोय. का तर पाऊस थोडं थोडं येते आणि थोडं थोडं परत थांबतोय, म्हणून आता आम्ही जाणार गाडीवरती दगडूशेठला. कसलं भारी दिसतंय बघा, कॅमेऱ्यात एवढं भारी दिसते, पण आपलं भारी दिसते हो. दगडूशेठला खूप गर्दी होती, म्हणून आता आम्ही चाललो FC रोडला, ते पण मेट्रोनी. तर बघा बघे इथं ऐकत आम्ही चाललो आता मेट्रोनी FC रोडला. तर बघू, पहिल्यांदा चाललो आता कसं नाही. तर तुम्हाला दाखवते मी पुढं. मावशी आहे ना, ही आमची आई आहे, आणि बघा ही आमच्यापेक्षा बारीक आहे, आणि आम्ही दोघी एवढे मोठे. हिचं तर लग्न झाले तुम्हाला माहिती आहे, आणि मी आणणार आहे ते. आणि ही आमची मावशी आहे. मम्मी ही आमची वाटते का, आमच्यापेक्षा तरुण दिसते. आम्ही थांबलो मेट्रोची वाट बघत. एक तर मेट्रो गेली आणि ते आम्हाला माहितीच नव्हतं, तर आम्ही भावाला फोन केला आणि त्यानंतर मी त्याला विचारलं आणि त्याने आम्हाला सांगितले कसं जायचं कसं नाही, म्हणून आम्ही थांबलो मेट्रोसाठी. आम्ही थांबलो, पुढे बघूया. आम्ही चुकलोय, आणि ही स्वतःची चूक एक्सेप्ट करत नाहीये, माझ्यावर ढकलतीये. आम्हाला थांबायचं होतं लेफ्ट साईडला, आणि आम्ही थांबलोय राईट साईडला. तर आता आम्ही चुकीच्या ह्याने आलोय, चुकीच्या साईडला गेलोय. आता परत आम्ही उतरलो, आणि आता परत दुसऱ्या साईडला जाऊन आम्ही थांबणार आहे. बघू आता पुढं काय होतं काय नाही. पण चूक एक्सेप्ट नाही करत आहे भाई, ही पण चूक एक्सेप्ट नाही करत आहे की माझ्याकडून चुकलंय, की आपण चुकीच्या साईडला. मी सांगितले त्यांना की आपण चुकीच्या साईडला चाललोय, आपल्याला इकडं जायचं नाहीये. तेव्हा आम्ही उतरलो, मग आता परत तिकडं चाललोय. आता बघू, जातो आम्ही. थांबलो मेट्रोसाठी, बघू आता बरोबर जातो की नाही. पण चूक एक्सेप्ट करणार नाही भाई, की मी चुकली म्हणून नाही. अजिबात चुकवलं नाही, माझ्यावरतीच टाकणार की मी चुकवलं, आणि मीच सांगितले की आपण चुकीच्या दिशेने चाललोय. तू तुझी चुकी कधीच मान्य करत नाही. मी तर केली भाई, मीच सांगितलं की चुकीच्या दिशेने चाललोय म्हणून. हिने कुठं चाललंय, कधीच मान्य करत नाही. जाऊन दे आता. नाही फायनली आम्ही आलोय, आम्हाला ज्या लोकेशनला यायचं होतं त्या डेक्कन जिमखान्याला आलोय आता आम्ही. आता तुम्हाला दाखवते पुढे. आम्ही FC रोडला जायचं होतं आम्हाला, आणि आम्ही चुकून गेलो कुठं, रुबी हॉलपासून. तर आता आम्ही आमच्या लोकेशनला बरोबर आलोय. आता बघूया पुढे काय शॉपिंग करतो आणि काय नाही. FC रोडला आलो, पण किती सारा पाऊस आहे बघा, पण तरी पण शॉपिंग काही सोडणार नाही, पण शॉपिंग करणार. काय काय शॉपिंग केली तू? मी भरपूर काही केली. मी काहीच नाही घेतलं, मी फक्त फोनला कवर घेतला आहे बस. तिने घेतलं हिचे कपडे एक्सचेंज करायचे होते म्हणून आम्ही आलो, पण घेतले. आणि त्यासाठी पण मेट्रोनी एवढं चुकून बिकून पण आलो, पण शॉपिंग केली ती केली. शॉपिंग करायची होती पण केली. त्यांना एवढी भूक लागली, रिक्षामध्ये मोमोज खात होते ह्या दोघी, आणि मग माझा उपवास ह्या दोघी खात होते मोमोज, आणि माझा उपवास आहे. मी कालच रात्री मोमोज खाल्लेलं, म्हणून माझी इच्छा नाही आहे, पण माझा उपवास आहे तरी मी खाल्लं नसतं. ह्यांचं मन आहे, मोमोज खाते ते मस्त. पावसामध्ये मोमोजचा आस्वाद घेत होते, ते पण रिक्षामध्ये बसून. मी त्यांना बघते, मी नाही त्यांना बघते, मी आपलं फोन बघते. तसंच पाहिजे. मी बघतच नाही, कारण की मी काल रात्रीच खाल्लेत मोमोज. गरम गरम छान लागतात, मस्त गरम गरम मोमोज खाते. आता ह्या टायमाला पोलीस काय बोलणार, आम्हाला जाणार.